दरम्यान विधिमंडळ परिसरातील गर्दी संदर्भात मी अनेकदा बोललोय। सभागृहातून बाहेर आल्यावर वाट काढत जावं लागतं, जाधव यांनी हे म्हटलंय। इतके पास कार्यकर्त्यांना देतं कोण असा सवाल देखील भास्कर जाधवांनी उपस्थित केला। विधान भवनाचा मुख्य दरवाजा सेल्फी पॉइंट बनलाय अशी टीका जाधवांनी केली आहे। हे घडणारच होतं आणि हे घडलंय, हे वाईटातून काहीतरी चांगलं होईल आता तरी अशी माझी अपेक्षा आहे। हे मी असं का म्हणतो तर साधारणपणे आपल्याला आठवत असेल, हे अधिवेशन सोडलं तर पूर्वीच्या 400 अधिवेशन मध्ये मी सातत्यानं हा मुद्दा उपस्थित केलेला आहे की या सभागृहामध्ये अधिवेशन काळामध्ये इतकी लोक आतमध्ये येतात कशी, त्यांना एवढे पास देतं कोण। या सभागृहामध्ये रेल्वे स्टेशन सुद्धा काहीतरी गर्दीनं कमी फुललेलं असेल, एवढं सभागृह फुललेलं सातत्यानं असायचं।